पिंपऱ्याचं काम चालू असताना आमचं तिथं झाडं बिडं लावली 4x4च्या खड्ड्यावर. आबा पण त्या टायमाला होते, असे दुरी धरायचे, खड्डे आखून द्यायचे, बाकीची लोकं काढायची. मी आपलं मुकोदमच होतो. तर त्यात एक काय झालं, थोडंफार गलबत झाली. जावळे साहेबांनी काय केलं, ते एक आमच्यातलं गुलबागून म्हणून होते, म्हातार वयस्कर होतं, त्याला कामाला लावलं. मला कमी केलं आणि त्याला मुकोदम म्हणून ठेवलं. तर आपले एक जाधव म्हणून मिरजेचे आहेत, ते आले, म्हणले हे काय झालं, हे कोण म्हातारे ठेवले म्हणले इथं, याला कशाला हे केलं मी. तर तो आहे रामभाऊ, त्यालाच ठेवा म्हणले, रामाला ठेवा गायकवाडला. मग ते त्याला कमी केलं आणि मला तिथं हे केलं. मग बरंच मी पहिल्यासारखी आपली कामं केली, खड्ड्याचे ते फरुकी होते त्या टायमाला. त्याला काम चांगलं पटलेलंच होतं फरुकीला, रेंजरला. ती कामं करता करता आपलं रोज जायचो. मग त्यांनी सांगितलं मला एक तू नर्सरी तयार कर. म्हणलं करतो. मग नर्सरी मग तिथं ठोंबाळ होती सर्व, पहिली पाणी कमी असल्यामुळं अशी ठोंब झालेली होती. मग ते जावळीने काय केलं, बैलं घेतली, बैला करून ते नांगरून घेतलं, ट्रॅक्टरने नांगरलं, ते डेकं फोडून करून वाफे तयार केले. नर्सरी पण चांगली एक नंबर बनवली. मग आम्ही एक झोपडी टाकली तिथं, नर्सरीच्या तिथं झोपडी टाकली. त्यात गायतळ गोळा करून आणायचं इकडून तिकडून, पार इकडं पंधारा बिंधारा तिकडून जाऊन बांबू गायतळ असतं ना, ट्रॅक्टर म्हणतात, तसलं गोळा करून दिलं. 12,000-20,000-12,000 रुपये. त्यात आम्हाला 4 रुपये शेकडा होतं, 4 रुपये शेकडा. ते गायपात बिपात आम्ही आणून दिलो. त्याचं पैसे हेच घ्यायचे, आम्ही काही पैसे घ्यायचो नाही. साहेबांना किती फायदा झाला आम्ही कशाला बघतोय. आम्हाला कामाचे राम, आम्हाला त्यात आम्हाला 4 रुपये हजरी होती. 4 रुपये म्हणजे महिन्याला 12.5 रुपये मिळायचे मला वॉचमॅनमध्ये. महिन्याला ही 12.5 म्हणजे 75 रुपये असं काहीतरी. रोज 4 रुपये म्हणजे महिन्याचे 120 असं काहीतरी पगार होता तो. आता काही नक्की आठवत नाही म्हणा, 19-120 असं पगार वाढत गेले. मग वनमजुरांना पगार किती असायचे, म्हणजे वाढत 250-300पर्यंत पगार गेली माझी. म्हणजे मग ते तिथं काम करताना आम्हाला रेल्वेला फिरता आम्हाला एक पाकीट पडलेलं गावलं रेल्वेमध्ये. रेल्वेनं आम्ही कामाला यायचं ना पिसुडीला, तर आपल्या वाडीतून निघालो की सरळ यायचो रेल्वेला, आणि रेल्वेला असं चालत त्या फारीच्या कामापर्यंत जायचो. ते आम्हाला 500 रुपये गावले. परत चालना त्यांना काही पैसे गावले. वरून बाया, आम्ही वर गेलो म्हणलं आम्हाला पैसे सापडले. त्या बाया काम करता म्हणले आम्ही जाऊ का बघायला. त्या बघायला आल्या, त्यांना काय पता त्यात काही थोडेफार पैसे गावले. त्या पैशाचा एक मी पॉलिस्टर शर्ट घेतला होता, लाल शर्ट होता पॉलिस्टर म्हणून, लय भारी शर्ट होता. तो गेला कुठं काय सांगता यायचं नाही. नंतर तो घेतला होता. मग तो बायांनी पण खुश झाली सगळी. मग कामं झाली तिथली, खुरपणी झाली, मस्त झाडं बिडं चांगली आली तिथं. मग ते झाल्यानंतर पिसोटीच्या कामाला रोपं लागवड केली. तिथून मला काय केलं, जावळ्यांनी आपलं जिरापोस्ती म्हणून बोलायचं तिथं, तिकडं कामाला लावलं. तेव्हा काय सायकल विकाय काय नव्हती, पायीच जायचं रोज जिरापोस्ती. मग आपले बिवापू आणि गावातल्या 10-12 पोरी यांना घेऊन मी आपलं त्या रस्त्याने तिथं जायचं त्या कामावर. तिथं असे गुळव्या म्हणून असे बैलांनी खुदून तयार केलं. त्या बिवापू यांची बैलं नाही का, आम्ही काही दिवस त्यांची सोबत मला लागली. म्हणजे तिथं दगजा पौली रचणे हे करणे असे कामं करून घेतले लोकांनी. मी स्वतः काही काम केलं नाही, मी करून घेण्याचं काम केलं. म्हणजे पहिल्यापासून माझं एक नशीब चांगलं, मला अशी आरामशीर कामं मिळाली वॉचमॅनमध्ये असताना. म्हणजे ते आमचे बुरुंज असतात ते घालण्याची कामं केली. तर एकदा पिसुटीच्या बाया होत्या माझ्याकडे कामाला. तर एक बाई अशी बुरुंज घालता दगडच पाया पडली. तिचा जोडवं आहे ना कम्प्लीट ते पायातच रुतलं होतं. तिथून तिला सायकलवर निघली, ती जोडवं काढलं, हे केलं ते केलं. म्हणजे असे बरेच हे झालं. ते पिसोटीची कामं केली, गुरं हाकून नेणे, कुठं गुळूंच्याला याला त्याला, म्हणजे अंगात ताकद होते ना. त्यामुळे आम्ही एक काही करायचं ना, वॉचमॅनमध्ये पॉवर म्हणजे आम्हाला जास्त हे हुशारकी वाटायची. मग गुळूंच्याला काम केलं, त्या जिरापस्तीला झालं की राखाला काम केलं. राखाला एक मानंदा म्हणून बाई होती, तिला एक नर्सरी करून दिली राखाच्या. तिथं एक मोठं वडाचं झाड आहे अजून पण असेल माझ्यामध्ये. तिथं तिला काम करून म्हणजे पाणी मारायला ठेवायचं, तिला चेक करायला जायचं, वा काय काम करते काय करते ते केलं. तिथून मग राखचं काम केलं काही दिवस. राख गायकवाडवाडी अशी कामं केली, गायकवाडवाडीची काम केली. गायकवाडवाडीचं काम करता
तिथं टी शर्ट केलं. शालनचं लग्न झालेलं होतं त्या म्हणून शालन त्या गावात गेली. मग कधी कधी तिथं मुक्काम करायचो. नंतर मग ते आणि नंतर मग काय केलं, वाल्यात 5 वर्ष काढली. म्हणजे वाला भवाण्याचा डोंगर बिंगर. तिथं जावळ्यांनी मला एक 300 रुपयाची सायकल घेऊन दिली. जावळी बापसाहेब म्हणून नाही का आपल्याकडे येतो काय जावळीवाली 300 रुपये सायकल घेऊन. मी ती सायकल माझी जवळजवळ खूप दिवस टिकवली होती मी. 300 रुपयाची सायकल बरे. मग त्या सायकलने मला आधार आला. मग सायकलवर एकटाच फिरायचं कुठं पण रात्रीच. म्हणजे कामावर जाणे येणे सायकलवर असायचं. मग परत जिजुरीपर्यंत मी सायकलीवर काम केले. आणि मग काय जिजुरीला काम केल्यानंतर मग काही दिवस ते असं जायचं कुठंतरी खोले येऊन. जिजुरीला असताना इकडं बोर्डेवाडी म्हणून आहे, पवारवाडी एक शालार मात्रे होते, तिच्या घरी काही दिवस राहिलो. त्या डोंगराला पावण्याच्या डोंगरात तिथं 400 लोक कामाला लावली होती मी. मिलचा संप झाला, मुंबईवाल्या मिलचा संप झाला आणि सर्व लोक आले. प्रत्येक 400 लोकांना रोजगार आमच्या कामाला लावलं. 400 लोक. आणि नुसते हजेरी घ्यायलाच मला त्यांचं अख्खा जवळजवळ अर्धा दिवस जायचा. 400 लोक म्हणले होते, जो काम नाही. आणि सत्य घटना आहे बरं की. 400 लोक होती. लोक ते सांगतील पण. आता कोपन मिळायचं, धान्याचं कोपन बिपन. आवा पण त्या टायमाला गावातच होते माझी मते, थोपटाडीतच होती. नंतर ते कुपन बिपन त्यांना द्यायचं, त्यांचं हे करायचं. मग आबांनी काय केलं, ते आबा कसे गेले निघून मला माहिती नाही. जावळ्याकडून पैसे घेतले वाटतं काहीतरी 15 का 20 रुपये. ती आबांना माहिती किती घेतलं ती. तिथून ते डायरेक्ट मुंबईला गेले आबा. आणि नंतर आमचा प्रवास इकडे सुरू झाला. मग ते वाल्याचे लोक काम झालं बावण्याचं. तिथून मग आम्हाला जिजरेला टाकलं. मग जिजरेला नर्सरी केली. आपण जाताना उचड नाही का लागलं, नर्सरी दाखवलेली. तिथं नर्सरी तयार केली आम्ही. तिथं पण नर्सरी तयार केली. ती नर्सरी केली. तिथं बोरवाडच्या बाया बिया होत्या. मग आम्ही तिथंच राहायचो. म्हणजे वनरक्षक असायचे ना आमच्या वरचे अधिकारी, त्यांच्यात राहायचो. मग त्या आंघोळी बिंगोळी त्यांच्यात करायचो. जिजुरीचं दत्त मंदिर आहे आता, एक जुनी जिजुरी म्हणतात, त्या दत्त मंदिरावर आंघोळ्या करायचो. मी त्यांच्यात असल्यामुळे मला काय पैसे द्यायला लागायचे नाही. जो पगार असेल ते मला 120 रुपये काय मिळायचे, ती मला खर्चापुरतं व्यवस्थित व्हायची माझ्यापुरतं. मग तिथं रोज आमचा नित्यनेम असं ठरलेला. सकाळच्या पारी आंघोळ करायची. आंघोळ केली की दत्त मंदिरावर जायचं. दत्त मंदिराची आंघोळ केली की तसं पाय जिजरेला जायचं वर गडावर जायचं, पाया पडायचं, परत पायऱ्या उतरून खाली यायचं, नाश्ता बिष्टा करायचा. पैसे असायचे एकटाच असल्यामुळं काय. आणि वनरक्षक लोक असायचे, तेच कधी पैसे भरायचे, कधी ते काय करायचे. असं दिवस जात गेले आमचे बरेच निघून. जिजुरीतून मला इकडं पांडेश्वर म्हणून गावे, तर जिजुरीतून पांडेश्वरला पाठवलं. सायकल असल्यामुळे पांडेश्वरला एक पांडेश्वर मंदिर आहे, तिथं नर्सरी केली. म्हणजे अशी रोपं लावली, लिंबाची झाडं तिथं लावलेलं अजून माझ्यामध्ये असतील. तिथं जावळा अर्जुन गावे तिथं ते काम केलं. तिथून त्या जळगावपासून मग इकडं आलो परत. एक वेळा शालार म्हातारा म्हणून होतं, जिजूर खिंड आहे ना तिथं, कोथाळे कोळविरा गावात त्या डॉक्टर टाकलं. तिथं बरेच दिवस राहिलो. त्या मंदिरात जे डोंगरची आहे म्हणून त्या मंदिरात झोपायचो. तिथं म्हणजे नावळीची बकरी अशी पकडायचं, त्यांच्याकडून काय पैसे घ्यायचं त्या टायमाला. म्हणजे काय मिळायचं किती थोडंफार हे करायचे. ते नावळीचे बकरी हे करत हाकलायचे, झाडांचं रक्षण करायचं. ते करता तिथलं झालं की मग मला काय झालं, एक आमचा दिलीप कुदळे म्हणून जोडीदार आहे, तो वनरक्षक झाला पहिल्यांदा. दिलीप कुदळे तो वनरक्षक झालं म्हणलं मला तो आता 5 वर्षापर्यंत माझ्या आधी हाताचा काय करून झाला. त्यांनी काय पैसे भरले तर साहेब लोकांना, आपल्याकडं पैसा नव्हता त्या टायमाला एवढा. मग त्याला वनरक्षक म्हणून केलं आणि त्याची बदली झाली ती इथं दिवडी केतावळ म्हणून आहे. तिथं पण त्याचं काम असल्यामुळे रोजगारीचं काम होतं त्याला. आणि जावळीची बदली तिथं झाली त्या टायमाला. मग जावळीने काय केलं, मला त्याचा चार्ज दिला वनरक्षकाचा. तिथं तेव्हा मी काय वनरक्षक नव्हतं, वनमजूरच होतो. मग दिवडी केतकाळ म्हणून एका घरात मोठं घर होतं. ती लोक सगळी मुंबईला होती. एकटाच राहायचं त्या घरात. आपला हाताने बनवायचा एक स्टोव नेला होता म्हातारीकडून, स्टोव बी नेला होता. ते करून एकटाच राहायचो आपलं मस्तपैकी. तिथं एक 2-3 महिने केलं. तिथून मग मला काय केलं त्या साहेबांनी, त्या जावळ्याला सस्पेंड केलं. म्हणजे काम खराब असल्यामुळे रोजगारीचं
एक बाई होती मामलेदार, तिने त्यांना सस्पेंड केलं आणि आम्हाला पण तिथून हाकललं डायरेक्ट वाला परत वाल्याला आम्ही आलो. वाल्याला आल्यानंतर परत आमची रेटिंग सुरू. वाल्याला झाल्यानंतर मग जिजरीतच मग परत आणखीन मुक्कामाला तो जावळ्याचं प्रमोशन जावळे परत जिजरीला आलं. म्हणजे त्याचं प्रमोशन झालं, हवालदार झालता जावळे त्या टायमाला. परत आल्यानंतर मग त्यांनी मला चांगला रोजगारांची कामं दिली, हे केली. नंतर मग आम्हाला एक वायकर म्हणून साहेब आलं. वायकर साहेब होतं. वायकर साहेबचा एकदम पिणारा माणूस, रोज प्यायचा आणि जिजुरीत जायचं डायटिंग बारची. तेव्हा काय 4 आणे दिले की तमाशा चालू असायचा. असं म्हणजे खरी कंडिशन आहे ते. त्या टायमाला तमाशगिरी बाया असं म्हणजे कोलकणी बायाची तर जसं चवली पावली ते खेळ हे चालायचं. मग ते करता करता त्याच्यात मी वनरक्षकांच्या रमून गेलो मस्तपैकी. रमून गेलो की नंतर मग जिजुरीतूनच सायकलवर घरी जायचं. मग त्या टायमाला मुक्कामाला बाई बी पण होती. काहीतरी असं सुट्टीत जायचो. घरी गेलो. परत मांढरजीची यात्रा आली. घरी गेल्यानंतर म्हणजे मांढरची यात्रा जानेवारी महिना होता. आता मग इथं काय साहेब लोकांना कोणाला सांगितलं नाही. गेलो. आपला शरद तात्या आणि एक मादा म्हणून होता, तो वारला विचारा बरं. आम्ही बापून सायकल घेतली, पैसे घेतलं थोडंफार. काय जे पैसे पण देत का नाही काही एवढं लक्षात नाही. तर सायकलवर आम्ही मारत बैलगाडीने काळवायला जायचे लोक. आपल्या वाड्यातली लोक वावची बैलगाडी असायची काय काळवाची यात्रा. त्यावेळेला असं मधूनच चढत गेलो जगलं उडून. आणि सायकली खाली लावल्या लिमच्या वाडीत. तिथे एक आमच्या आईची पहिल्या आईची मावस बहीण होती, तिच्या घरी ते एक जातं ओळख. मग आम्ही चालत वर डोंगरगाव गेलो. रस्ता तिथं राहिलो मस्त बाईकला गेलो. परत दुसऱ्या दिवशी सायकलवरच आमची रवानगी वाडीकडं आले की वाडीच्या वरती आलं की आपला देवा दगडे म्हणून आपल्या शेजारी बघ आहे, लिंबाची दगडे आहे ना, त्याचा चुलता देवा दगडे म्हणून आणि सीताबाई म्हणून एक आहे. ती दोघं पळत आली. त्यांना काय केलं, जावळे आहे ना त्याची बदली त्या टायमाला एकदा सोलापूरच्या तिकडे झाली. आणि तो खास माझ्यासाठी त्यांना सांगून गेला. मी काय घरी नव्हतो, मी गेलो काळवायला. एक मला कमीत कमी 9-9:30 वाजले असतील यायला तिथं. त्याच्या वेळेस सांगितलं की राम आला की त्याला लगेच बोरला पाठवायचा म्हणे. का म्हणे त्याची भरती आहे म्हणे. आणि त्या कॉलबिल त्या टायमाला कॉलबिल नव्हते अजिबात. अनुभवातून म्हणजे ज्यांना 5 वर्ष झालेत वनमजुरांना, त्यांना वनरक्षक या पदावर नेमणूक करायची होती. म्हणून त्यांनी तू पळतच आले म्हणून हे रामदादा तुम्ही बोला म्हणजे भोरला बोलवले. अरे म्हणलं काय बोललं का मी. म्हणले अशी भरती आहे म्हणे, तुला बोलवले. मग तसं सायकल घेऊन घरी गेलो. घरी गेल्यानंतर म्हातारी होतीच. म्हातारीकडे एक काळी बॅग होती माझी, पहिली अशा सुट्टीत असायची काळी बॅग. त्यात म्हणजे वह्या बी असायच्या, अशा वह्या बी होत्या. त्या आता त्या गेल्या कुठं तरी. त्या वह्या घेतले. मग म्हातारीकडून 3 रुपये घेतले. म्हातारी 3च रुपये गावली तिच्या पाठीमध्ये. बापूंच्या गेलो. बापूंना सांगितलं, बापू असं असं मला भरतीला बोलवले बोरला, पैसे द्या. मग बापूंनी 7 रुपये दिले. तर त्यांनी राशीत 7 रुपये का 5 रुपये तिकीट होती. मग तिथून मी बोरला गेलो तर मला 10-11 वाजले जायला बोरमध्ये. म्हणजे एवढं पैसे घेणे हे करणे निरा ते बोर गाडी एक सारखेच चालू असायचे त्याला. बोरला गेल्यानंतर बघतो साहेब लोकांना नावं दिली तिथं भरतीच्या ह्याच्यात. नावं दिली तरी साहेब लोक 12 वाजले तरी साहेब लोक भरतीच करण्यात अजिबात सत्य करत नाही. भरतीच काय सामंत म्हणून साहेब होते, सब डिओपो. त्याला त्यांचा मुद्दा होता सब डिओपो, असं PY वन अधिकारी किंवा सब डिपास म्हणून. त्या सावंत साहेबांना भेटलो मी स्वतः. मी डेअरिंग मीच असायचं तिथं, म्हणजे बोलणारा ऐकणारा, कामं चांगली करायचं. त्यामुळे मी भ्यायचं नाही मी अजिबात. सगळ्या लोकांच्यात 10-12 बरीच म्हणजे 50 लोक पोरं होती आमची वाजून बनवून होती. सर एकत्र गेलो. साहेब म्हणलं भरती कधी करणार, आम्हाला लांब जायचं म्हणलं, कुठं तुम्ही जिथं दाखवाल तिथं पण जायचं, भरती तर करा. आम्ही सकाळ धरून जेवलं नाही म्हणलं, काहीच खाल्लेलं नाही म्हणलं, उपाशी आहे म्हणलं. सकाळी लवकर आलो आम्ही. तरी आम्ही खरंच कुणी काही खाल्लेलं नव्हतं अजिबात. आणि 12-1 वाजली भरती गेली. तर एक आमची सगळ्यांची भरती झाली व्यवस्थित. की माझ्यावर नंबर आला तर एक क्लार्क असा वावट होता की माझं हात छाती उंची कमी करा बरवायचा छातीची. ती साहेब नेमकं समोर बसलेलं होतं.
कुठं त्या दिशेने आलं त्या क्लासच्या हातून ते घेतला मला केलं माझ्या अंगा पाठवून पडून म्हणजे तू झाला वरती हा मला नालायक म्हणत तुझे हे करत होता त्या टायमाला तिथं लगेच म्हणला थांब तू सगळ्यांची आठवणी घेऊन जायचं सासवडला बरं म्हणलं साहेब मीच घेऊन जातो आणि खरंच मला संपूर्ण त्या टायपिंग लिटर होते म्हणजे असे कॅम्प्युटर नव्हते त्या टायमाला टायपिंग केले 8-5 जणांच्या मी जगताप म्हणून बोलेश्वरचा बा जगताप यांच्या आमच्या दोघा-तिघांच्या ऑर्डर दिल्या आणि त्यात माझ्याबरोबर एक बाळूडुरे म्हणून होता तो काय बिचारा झाला नाही उंची कमी होती त्याची सासवडचा बाळूडुरे आपल्या घरी आलता बघ इथं ते बाळू तो आलता मग आम्ही बोरवरून तिथून निघालो आम्हाला त्याच्या 7-8 वाजले जेवलेलं नाही काही नाही अजिबात मग तो बाळूडुरे आता तो साकोरेला जाणार मग त्याला गाड्या कुठे आहेत रात्रीच्या जायला मग त्याला म्हणलं चल माझ्या घरी जाणं मग आम्ही दोघं आलो तो पाय निरत ते फुटवाडी पाय तो सायकल कसली काय गेली दोघं आलो एकाला दोघं असल्यामुळं घरी आलो तर घरी चालला आपला भजनाचा कार्यक्रम मस्त बाकी बापांना छंद होता शनिवार रविवार असला की लोक काय तेव्हा चहावर भजन असायची चहा पाजला की भजन येऊन खुश चहा बिडी तंबाखू ते चालू तर भजन चालू होतं भजनी मंडळ चहाला बिरा थांबली आम्ही आलो जेवलो पण नाही मी तसं बरं नाही बसलो तर लोक येत म्हणलं कसं जेवणार चहा पिलो बापूने विचारलं काय झालं बोरला गेलता म्हणलं बापू झालो वरती मी मग आता पुढचं काय माहिती म्हणजे वनरक्षक काय तेच नाही हो तसा अनुभव होता वनरक्षक काय काम करायला लागतं काय नाही हे अनुभव होता म्हणलं कुठं झालं म्हणलं मला जळगावला टाकलं म्हणलं जळगाव MP च्या मांडीवर डायरेक्ट टाकलं मग तिथून आमची सुरुवात झाली मग काय दुसऱ्या दिवशी मग काय केलं आंघोळ बिंघोळ केली माझी काय व्यक्ती घेतली परत जिजुरीला राहिलेला पगार 23 दिवसाचा पगार माझा महिना 23 दिवस भरलेलं होतं त्याचा पगार घ्यायचा ते 135 काहीतरी ते मिळाले मला ते 135 रुपये घेतले बापूंच्याकडून 100 रुपये असं म्हणजे 200-250 रुपये जमले ते पगार घेतला ते वाटत पण झोपला होता की ऊन लवकर उठावला त्याला हलवून कसं तरी पैसे घेतले निरला आलो बापूंना म्हणलं आता मला कपडे पाहिजेत म्हणलं त्यात कपडे कुठली 3-3 महिने एकच ड्रेस अंगावर असायचा तर कपडे नाही काही नाही मग म्हणले काय करायचं म्हणलं पांढरा शर्ट लागल आणि खाकी पॅन्ट लागल तेव्हा ड्रेस नंतर आम्ही शिवले सारे पोरांनी पण पहिला ड्रेस माझा दीपाली निरामध्ये एक दीपाली स्टोर म्हणून आहे तिथं पहिला ड्रेस एक पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट आणि पायात कसला बूट नाही काय नाही चप्पलच असायची ती घेतली आणि आम्हाला तर हजर व्हायचं ऑर्डर घेतलेल्या होत्या साहेबांनी पण ऑर्डर दिली सासूरच्या की तुम्हाला इतके जळगावला हजर व्हायची मग आता जळगाव पण माहिती नाही कुठे काय तर आपल्या अक्काकडे एक गडी होता विनायक चव्हाण म्हणून बकरीवाळ्याला गडी होता तो नेमका तिथं तुटेला होता त्या जळगावमध्ये ते त्या अक्काने सांगितलं असं विनायक चव्हाण असं आहे तिथं आहे वगैरे पण त्याची पण ओळख नव्हती आमची म्हणजे तो आहे म्हणून तिकडं मग आम्ही निरतून 7 वाजता म्हणजे निघालो 100 रुपये तिकीट होती तेव्हा जळगाव ते निरा ते जळगाव 100 तिकीट